नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण साजरी करणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि धर्मरक्षणाचं तेजस्वी प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे फक्त एक उत्सव नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमानाचा दिवस आहे. ज्या काळात अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्ता डोक्यावर राज्य करत होती, त्या काळात एका मातीतल्या वीराने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही जाज्वल्य भावना मनात ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते एक कुशल राज्यकर्ते, न्यायप्रिय राजा आणि जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असलेले छत्रपती होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, शत्रूशीही नीतिमत्तेने वागले आणि आपल्या मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या जीवनातून आपल्याला धैर्य, संयम, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण मिळते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग आणि त्यांच्या जयंतीचं महत्त्व सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून तुम्हाला इतिहासाची अमूल्य माहिती आणि प्रेरणा दोन्ही मिळणार आहेत. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय शिवराय लिखायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत जीवन प्रवासाची. जय शिवराय. 1630 साली दख्खन प्रांतात मोठी उलथापालथ सुरू होती. मुघल बादशाह शहाजहान दख्खन जिंकण्यासाठी प्रचंड सेना पाठवत होता, तर दक्षिणेत बिजापूरचा आदिलशहा मराठ्यांच्या प्रदेशावर तुटून पडला होता. मराठा सरदार शहाजीराजे भोसले हे या दोन्ही शत्रूंशी समोरासमोर टक्कर देत होते. अशा या अस्थिर काळात शहाजीराजांच्या पत्नी जिजाबाई या गर्भवती होत्या आणि धावपळीच्या युद्धकालात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी मोठी भेडसावत होती. शहाजीराजांनी मग आपल्या गर्भवती पत्नीला सुरक्षित ठेवण्यासाठी एक मजबूत ठिकाण निवडले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील दुर्गम शिवनेरी किल्ला. शिवनेरी चारही बाजूंनी उंच कड्यांनी आणि मजबूत तटबंदीने संरक्षित असा अभेद्य किल्ला होता. तिथे विजयराव नावाचे शूर किल्लेदार होते, जे भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंना शिवनेरीवर पाठवून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी विजयरावांनी स्वीकारली आणि शहाजीराजे मुघल सैन्याचा सामना करण्यासाठी पुढे निघून गेले. शिवनेरीचा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरला. अखेर शुभ दिवस उजाडला. शके 1529च्या फाल्गुन मध्य तृतीयेला दिनांक 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्याच्या नगारखान्यात सनई चौघड्यांचे मंगल निनाद सुरू होते आणि त्या शुभ मुहूर्तावर जिजाबाईंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण किल्ल्यावर आनंदाचा उत्सव साजरा झाला. बारशाच्या वेळी बालकाचे नाव त्याच्या जन्मस्थळावरून शिवाजी असे ठेवण्यात आले. जिजाऊ मासाहेबांनी ज्यांच्याशी नवस केला त्या शिवाई देवीच्या नावाने हा बाळ शिवाजी म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवनेरीवर त्या दिवशी स्तुती आणि आनंदाचा माहोळ होता. ज्योतिषांनी बालकाची कुंडली बघितली आणि वर्तविले की हा बालक भविष्यात असामान्य पराक्रम करून दाखवेल. हा मुलगा मोठा होऊन म्लेच्छांचा अर्थात अत्याचारी शत्रूंचा नाश करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करील, असे एका ज्योतिषाने उत्साहाने सांगितले. काही साधू संतांनीही भाकीत केले की बाल शिवबा प्रजेला संरक्षण देणारा पराक्रमी राजा बनेल. अशा या शुभशकुनांच्या वातावरणात शिवनेरीवर शिवाजीराजांचे बालपण सुरू झाले. शिवाजी महाराजांचे बालपणाचे पहिले काही वर्ष युद्धाच्या सावटाखालीच गेली. प्रसंगी जिजाऊ आपल्या लहानग्या शिवाबाला घेऊन काही काळ माहेरी सिंदखेड राजा येथे देखील आश्रयास गेल्या होत्या. मात्र परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिजाबाईंनी आपल्या काळजातल्या तुकड्याला उत्तम संस्कार देण्याचे व्रत सोडले नाही. दर संध्याकाळी त्या दिवालागणीला छोट्या शिवाजीराजांना मांडीवर बसवून रामायण, महाभारतातील पराक्रमी नायकांच्या कथा सांगत, कृष्णाच्या बाललीला, भीम, अभिमन्यूची शौर्यकथा अशा गोष्टी ऐकत शिवबा मंत्रमुग्ध होत असे. जिजाऊ मग संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्या अभंगांचे सूर बालकाला ऐकवत. या सर्व कहाण्यांमुळे शिवरायांच्या मनावर भक्ती, न्याय आणि स्वाभिमानाचे बाळकडू अगदी लहानपणापासूनच रुजत गेले. एके संध्याकाळी गोष्ट ऐकताना लहान शिवबा उत्सुकतेने आईसाहेबांना विचारू लागला, आईसाहेब, रामराज्य म्हणजे काय हो? रामांनी राक्षसांवर विजय मिळवून राज्य केले, त्याबद्दल सांगा ना.
त्यावर जिजाबाई स्मित करत म्हणाल्या, बाळा, अयोध्येचा राजा रामाने दुष्ट रावणाचा पराभव करून प्रजेचे रक्षण केले आणि न्यायाने राज्य केले. त्या सुवर्ण काळाला लोक रामराज्य म्हणतात. त्या राज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता, सर्व सुखी होते. शिवबा ते मन लावून ऐकत होता. जिजाऊ पुढे म्हणाल्या, महाराज रामचंद्रांनी जे साध्य केलं तसंच काहीतरी आपल्या महाराष्ट्रात घडावं ही या आईची मनोकामना आहे. हे ऐकताच छोट्या शिवबाने आपल्या लहान मुठी आवळल्या आणि म्हणाला, आईसाहेब, मी मोठा झाल्यावर रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा नाश करून असंच रामराज्य उभारीन. त्या निष्पाप बालकाच्या शब्दात विलक्षण जाज्वल्य निर्धार चमकून गेला. त्यावेळी जिजाऊंना आपल्या पुत्राच्या डोळ्यात स्वराज्याची आगळीच झलक दिसली. त्या आनंदाने शिवबाला प्रेमभरानं मिठी मारत आशीर्वाद देऊ लागल्या. जिजाबाई लहानग्या शिवाजीराजांना केवळ राजकुमारासारखी वागणूक देत नसत, तर प्रजेतील सामान्य लोकांशीही त्यांची नाळ जोडून ठेवत. शिवबा गड किल्ल्याच्या पायथ्याशी आसपासच्या गावातील मावळ्यांच्या मुलांबरोबर हुंदडत खेळत. सर्व मुलं मिळून कधी लपांडाव, काठी चेंडू असे खेळ खेळत, तर कधी मातीचे लहान किल्ले बांधून त्यावर लढाईचा खेळ रचत. शिवबा त्या सवंगड्यांच्या झोपड्यांमध्येही मोकळेपणाने जाऊन त्यांच्यासोबत कांदा भाकरीचा साधा जेवणावर ताव मारे. या मिश्किल आणि प्रेमळ स्वभावामुळे परिसरातील गरीब कुटुंबांनाही शिवबा आपलासा वाटू लागला. त्या सर्वांच्या मनात लहान वयातच शिवबाबद्दल अपार प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाली होती. शिवाजी राजेंचे औपचारिक शिक्षण सुमारे 7व्या वर्षी सुरू झाले. वडील शहाजीराजे स्वतः विद्वान होते आणि त्यांनी आपल्या मुलाच्या अध्ययनासाठी कुशल गुरूंची नेमणूक केली होती. त्यात त्यांच्या विश्वासू दादोजी कोंडदेव यांसारख्या मार्गदर्शकाचे शिक्षण आणि शिस्तीचेही संस्कार शिवाबाला लाभले. अवघ्या काही वर्षात लहान शिवरायांनी अक्षर ओळख करून रामायण, महाभारत, भागवत यांसारख्या ग्रंथांतील गोष्टी वाचायला सुरुवात केली. लिखाण, वाचन यांसह भविष्यातील राज्यकारभारासाठी लागणारे प्रशासकीय धडे त्यांना लवकरच गिरवता आले. त्याचप्रमाणे युद्धकला शिकवण्यासाठीही खास प्रशिक्षक होते. घोड्यावर बसणे, कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे अशा शारीरिक कौशल्यांचा त्यांनी निर्धाराने सराव केला. 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या आणि कला यांचे चांगले ज्ञान मिळाले होते. त्यांच्या अंगी शौर्य, धाडस आणि नेतृत्व गुण बालपणापासूनच फुलू लागले होते. इकडे शिवाजीराजे वाढत असतानाच घरगुती पातळीवर एक मोठा बदल घडला. अल्पवयातच त्यांचा सईबाई या सरदार कन्येशी विवाह ठरला. इसवी सन 1640 मध्ये. लग्नानंतर शिवाजीराजे 2 वर्षे वडील शहाजीराजांच्या सोबत बंगळूरला राहिले. या काळात शहाजीराजांनी पाहिले की मुलगा स्वभावाने शहाणा, शूर आणि कर्तबगार आहे. 12 वर्षांचा होताच शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजीराजांना परत महाराष्ट्रात पुण्याच्या जहागिरीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी एका छोटेखानी समारंभात शहाजीराजांनी आपल्या मुलाच्या हातात ढाल, तलवार आणि भगवा ध्वज दिला. ते शिवबांना प्रेमाने म्हणाले, बाळ, आता पुण्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवतो आहे. प्रजेवर न्याय कर आणि स्वतःच्या राज्यासारखा कारभार चालव. शहाजीराजांनी त्यांच्यासोबत काही विश्वासू सरदार, शिक्षक तसेच मावळे सैनिकांची तुकडीही जोडली. वडिलांचा आशीर्वाद घेऊन जिजाऊ माँसाहेब आणि किशोर शिवाजी पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात आल्यावर जिजाबाई आणि शिवाजीराजांना सगळीकडे उद्ध्वस्त अवस्था दिसली. पूर्वी शहाजीराजांची ही जहागीर मुघल आणि आदिलशाही यांच्या युद्धाच्या तांडवात बेचिराख झाली होती. पुणे शहर जवळजवळ उजाड झाले होते. शेतजमिनी पडीक होत्या. देवळांच्या वास्तू मोडकळीस आल्या होत्या. हा प्रदेश पुन्हा उभा करणं हे मोठं आव्हान होतं. पण जिजाऊ माँसाहेबांनी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने हाती हात घालून या कामाची सुरुवात केली. जे शेतकरी जिवंत राहून पळून गेले होते त्यांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले. नव्याने पेरणीसाठी बी-बियाणे वाटली गेली. बैलजोड्या पुरवल्या गेल्या. ओसाड वस्ती पुन्हा भरवण्यास सुरुवात झाली. विहिरी, कालव्यांची पाणी पुरवठ्याची साधने सुधारवण्यात आली. पुणे नगरीत कसबा गणपती आणि तुळजाभवानीची जी जीर्ण मंदिरे होती ती जिजाबाईंनी पुन्हा उभारून घेतली. पाहता पाहता उजाड पुण्याला पुन्हा जीव मिळू लागला. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचा पुनर्जन्म होत असतानाच त्यांनी स्वतःच्या निवासासाठी लाल मातीने बांधलेला एक सुंदर वाडा उभारायला घेतला. तो इतिहासात लाल महाल म्हणून प्रसिद्ध आहे. महालाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत काही काळ जिजाबाई आणि शिवाजीराजे पुणेजवळील खेडेबरे या गावी देशपांडे नामक एक विश्वासू कुटुंबाजवळ राहिले. लवकरच पुण्यात नव्या लाल महालात जिजाऊ माँसाहेब आणि शिवबारायांचा प्रवेश झाला. आता शिवाजीराजे आपल्या पुण्याच्या जहागिरीची सूत्रे प्रत्यक्ष हाती घेऊ लागले.
आता तरुण शिवाजी राजांचे लक्ष आपल्या आजूबाजूच्या प्रदेशाकडे गेले. पुणे शहरात पुन्हा लोकवस्ती व बाजारपेठ सुरू झाली असली तरी दूरच्या मावळ प्रांतात अजूनही अस्थिरता होती. शिवाजी राजांनी आपल्या काही विश्वासू साथीदारांसोबत भोवतालीच्या गावांचा दौरा करण्यास सुरुवात केली. ते कधी साध्या शेतकऱ्यांच्या वेशात गावोगाव फिरत आणि जनतेच्या अडचणी जाणून घेत. काही ठिकाणी स्थानिक देशमुख वतनदार यांच्याशी गुप्तपणे गाठीभेटी घेत त्यांना सोबत येण्याचे आवाहन करत. परकीय सत्तेखाली आपण फार सोसला आहे, आता आपण आपले स्वतःचे राज्य का निर्माण करू नये, अशा प्रश्नांनी ते तरुणात चैतन्य जागवत. हळूहळू परिसरातील काही धाडसी मावळ सरदार शिवाजी राजांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या भोवती जमा होऊ लागले. अशाच भ्रमंती दरम्यान घडलेला एक प्रसंग शिवाजी राजांच्या मनावर अधिकच ठसला. एका खेड्यात त्यांनी पाहिले की विजापूर दरबाराचा एक कारभारी स्थानिक शेतकऱ्यांवर प्रचंड जुलूम करत आहे. 2 पट महसूल द्या, नाहीतर बघून घेईन, असा दम देत तो सुभेदार एका गरीब शेतकऱ्याची शेती आणि जनावरं जप्त करण्याचा प्रयत्न करत होता. हे हृदयद्रावक दृश्य पाहून तरुण शिबाचा संताप अनावर झाला. त्यांनी पुढे येऊन ठाम आवाजात त्या सुभेदाराला हटकले, ह्यांची जनावरं सोडा आणि सुखाने निघून जा, माझ्या प्रजेला त्रास देणार नाहीस. पहिले तर तो सरदार या अल्पवयीन मुलाकडे पाहून हसला, पण क्षणातच शिवाच्या डोळ्यातला कडकपणा पाहून तो गोंधळून गेला. तू कोण रे असा मला हटकणारा, तो गुरकावला. उत्तरादाखल काही न बोलता शिवरायांनी तलवार उपसली आणि अवघ्या काही क्षणात त्या गर्विष्ठ अधिकाऱ्याची तलवार जमिनीवर पडली. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले. तेव्हा शिवाजीराजे शांतपणे पण अधिकारवाणीत म्हणाले, मी इथला जहागीरदार शिवाजी भोसले. ही प्रजा माझ्या कुटुंबासारखी आहे. पुढे कोणी जर लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. घामाघूम झालेला तो सरदार पायांवर पडला आणि थरफरत माफी मागून पळून गेला. हे सर्व बघत असलेले गावकरी धावतनं शिवबाच्या भोवती जमा झाले. छोटे सरकार, आमच्या रक्षणासाठी देवानेच तुम्हाला पाठवलं, असे एका वृद्धाने अश्रूंनी डोळे भरून म्हटले. त्या दिवशी शिवाजी राजांना अधिकाधिक खात्री पडली की या जनतेचं रक्षण फक्त स्वतःचं राज्य असलं तरच पूर्णपणे करू शकतो. स्वराज्याची निकड त्यांच्या मनात अधिकच खोल रुजली. शिवाजीराजे त्या दिवशी विचारमग्न झाले. घरी आल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता जिजाबाईंनी ओळखली. बाळ, काय झाले, एवढे गढून का गेलास, आईने प्रेमळ विचारणा केली. शिवबाने मग दिवसा घडलेला प्रकार आणि आदिलशाही सरदाराच्या जुलुमाची कहाणी सांगितली. लोकांवरील अन्याय ऐकून जिजाऊंच्या डोळ्यात पाणी तरळले. काही वेळ त्या शांत राहिल्या. मग जिजाबाई निर्धाराने म्हणाल्या, शिवबा, मी लहान होते तेव्हा माझे वडील आणि भावांना आमच्याच मित्रबांधव असलेल्या सुलतानाने कपटाने मारून टाकले. आपली कदर आणि जान या परकीय सत्तांना बिलकुल नाही. मी त्या दिवसापासून नवस केला की माझा मुलगा मोठा योद्धा होऊन या अत्याचारांचा बदला घेईल. स्वतःच्या आईच्या तोंडून प्रथमच असा दुःखद प्रसंग ऐकून शिवाजीराजेंचे मुठी आवळल्या गेल्या. जिजाबाई पुढे म्हणाल्या, बाळा, तुला परमेश्वराने याच कार्यासाठी पाठवलं आहे. हा अन्यायाचा सुळसुळाट थांबवण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. मला खात्री आहे तू स्वतःचं राज्य स्थापून या भूमीला न्याय आणि मुक्ती देशील. आईचे शब्द शिवरायांच्या हृदयात खोल उतरले. शिवबा शांत पण ठाम स्वरात उत्तरला, हो आईसाहेब, पुरे झाला आता हा अन्याय. मी हे निश्चित करून दाखवतो. मातेला वंदन करून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते. त्या रात्रीच त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचा निश्चय पक्का केला. अखेर शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणायचे ठरवले. इसवी सन 1645च्या सुमारास वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी काही जवळच्या मित्र आणि मावळ सरदारांसह रायरेश्वर या दूरच्या दुर्गम मंदिरात गुप्त परिषद बोलावली. घनदाट जंगलांमध्ये लपलेल्या भगवान शंकराच्या त्या प्राचीन देवालयात शिवाजीराजे आणि त्यांच्या 8-10 तरुण सहकाऱ्यांची गोपनीय सभा भरली. मंदिरातील दिव्यांच्या मंदिम प्रकाशात शिवाजीराजेंनी भारावलेल्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मित्रांनो, मला तुम्हा सर्वांसमोर माझ्या मनातील एक गोष्ट मोकळेपणाने सांगायची आहे. सगळ्यांचे कान त्यांच्या दिशेला लागले. शिवाजी पुढे म्हणाले, माझे वडील शहाजीराजे अद्याप विजापूरच्या बादशहाच्या सेवेत आहेत. त्यांच्या कृपेनेच आपल्याला या पुण्याच्या जहागिरीचा कारभार मिळालेला आहे. वरवर पाहता सर्व काही सुरळीत चालले आहे. पण माझ्या मनाला एका क्षणासाठीही सुखशांती लाभत नाही. तुम्हाला खरं सांगतो, परकीय सुलतानांच्या वतनदारीखाली राहून त्यांची गुलामी पत्करायची हे मला अजिबात मान्य नाही. दुसऱ्याच्याच ओंजळीतलं पाणी पिऊन आयुष्यभर जगायचं का आपण? त्यांच्या आवाजातील तीव्र वेदना प्रत्येक मावळ्याच्या काळजात उतरत होती. शिवाजीराजे चारही बाजूंस चालू असलेल्या विदारक स्थितीचे चित्र रंगवत गेले आणि तरुण श्रोते अंतर्मुख होऊन ऐकत राहिले.
शिवाजीराजे पेटलेल्या आवाजात बोलतच राहिले. आपल्या चारही बाजूंना परकीय सत्तांचा सुळसुळाट झालाय. मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज सगळ्यांनी आपल्या मातृभूमीला चाकावर घेतला आहे. यांच्या सततच्या युद्धात आपले मराठी बांधव नाहक मरतात. कित्येक कुटुंब उघडी पस्मानी होतात. आपला मुलख बेचिराख होतो. आणि हे सगळं सोसून आपल्याला मिळतं तरी काय? पराधीनतेच्या बेड्या. आपण हे किती काळ सहन करायचं? दुसऱ्यांच्या तुकड्यांवर आपली पिल्लावळ वाढवत ठेवायची का? सांगून बघा मला. वतनदारीच्या लोभाने आपलं मरणही दुसऱ्याच्या पायी अर्पण करायचं का? शिवरायांच्या या प्रश्नांनी उपस्थित तरुण मावळे थरारून गेले. त्यांच्या डोळ्यासमोर कुठे लुटलेले गावे तर कुठे उद्ध्वस्त कुटुंबे तरळून गेली. त्यातील एक जण उद्गारला, बोला महाराज, आपण सांगाल तसे आम्ही करायला तयार आहोत. एका पायावर तयार आहोत. दुसऱ्यानेही साथ दिली. हो राजे, तुम्ही हुकूम करा. आमचे प्राणसुद्धा स्वराज्यासाठी तयार आहेत. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांच्या मनात नवी ऊर्जा संचारली. त्यांनी प्रतिज्ञेचा हात वर करून घोषणा केली. तर मग ऐका, आजपासून आपण परमेश्वराला साक्ष ठेवून वचन देऊया. हिंदवी स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करून झटायचे, लढायचे आणि मरतानाही ते स्वराज्य स्थापन करायचे. ही आपली मातृभूमी आता परकीयांच्या जुलमाखाली राहता कामा नये. या प्रश्नावर जय भवानी, जय शिवाजी अशी एकमुखी गर्जना सर्वत्र घुमली. त्या पवित्र रायरेश्वर मंदिराला साक्ष ठेवून शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वराच्या देवळात उचललेली ती शपथ घेऊन शिवाजीराजे पुण्यास परतले. ते सरळ जिजाऊ मासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. स्वतःच्या मुलाच्या तोंडी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ऐकून मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जिजाबाईंना वाटले, आप्तस्वकीयांचे, वडील बंधूंचे बळी घेणाऱ्या जुलमी सत्तेच्या विरोधात आपण मनोमन जो संकल्प केला होता तो शिवबा पूर्ण करणार आहे. आता शिवाजीराजांनी आपल्या मावळ्यांसह तयारीला लागायचे ठरवले. दररोज तलवार बाणांच्या युद्ध कौशल्याचा सराव होऊ लागला. घोडदौड, मर्दानी कुस्तीच्या तालमी सुरू झाल्या. शिवाजीराजे स्वतः पुढे राहून सगळ्यांना कष्टाची सवय लावत होते. पर्वतरांगांमधील दुर्गम घाटवाटा, चोरवाटा त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी पिंजून काढल्या. ज्या किल्ल्यांवर पुढे कारवाई करायची त्यांची माहिती गुप्तरित्या मिळवली गेली. कुठे बुरुज कमकुवत आहे, शत्रूचा तोफखाना तळ कुठे आहेत, किल्ल्यात किती शस्त्रसाठा आहे, हे सगळे बारकाईने जाणून घेतले. या सर्व तयारीत शिवाजीराजांनी आपल्या धाडसी नेतृत्वाने तरुण मावळ्यांच्या हृदयात अपार विश्वास निर्माण केला. आता हे सारे तरुण आपल्या शिवाजीसाठी जगण्यासाठी आणि मरण्यासाठीही तयार झाले होते. ठरल्याप्रमाणे एका निवांत अमावस्येच्या रात्री शिवाजीराजांनी सुमारे 30-40 निवडक मावळ्यांचा समूह घेऊन तोरणागडावर धाड घालण्यास प्रस्थान केले. कांधेघरच्या खोऱ्यातून ते गडाच्या दिशेने वळणावळणाच्या वाटांनी चढू लागले. आकाशात चंद्र नव्हता, त्यामुळे तोरण्याचे दिवेही धुसर दिसत होते. किल्ल्याचे बुरुज फक्त काळोख्या पृष्ठभूमीवरचे भव्य काळे अवकाश भासवत होते. शिवरायांनी हाताने इशारा करून सर्वांना सावध केले. प्रत्येक मावळ्याने आपल्या अंगावरील काळी भगोरी चादर अधिक घट्ट लपेटून घेतली. धारातीर्थी पडलेल्यांच्या आत्म्यासारखी निमूट शांतता त्या रात्री सर्वत्र पसरली होती. तोरण्याच्या पायथ्याशी लिहून सारे थांबले. पुढे पहारेकरी टेहळणी करीत असणारच म्हणून शिवाजीराजांनी आपल्या 2 चपळ मावळ्यांना आधी हळूच पुढे सरकायला सांगितले. ते दोघे जमीनदोस्त होऊन अंधारात सरपटत वर वर गेले आणि पुढचा रस्ता सुरक्षित असल्याचा हलका संकेत त्यांनी हातवाऱ्याने दिला. थोड्याच वेळात शिवरायांसह इतर सर्वजण दोरीच्या सहाय्याने कडा चढू लागले. अनवाणी पावलांनी आणि शक्य तितक्या कमी आवाजाने ते काळ्या कातळाला बिलगून वर सरकत होते. एके ठिकाणी एका मावळ्याचा पाय घसरला आणि बाजूचा एखादा दगडधोंडा सरकला. खाली लोंबकळत गडगडणारा दगड अंधारात अदृश्य झाला, पण त्याच्या आवाजाने गडावरच्या एका पहारेकऱ्याने दुरूनच जोरात हाक मारली. कोण आहे रे तिकडे? क्षणभर सर्वजण थबकले. काळजात धस्स झाले तरी हे मावळे मृत्यूला जवळून ओळखून होते. त्यांची हिंमत कायम होती. शिवरायांनी हातानेच सर्वांना थांबवले. गडावरील पहारेकऱ्याने खाली पाहिले, पण सभोवताल अंधार असून काहीच हालचाल दिसत नसल्याने तो फिरला. काही क्षणांनी सगळे निजानिजा झाल्यासारखे वाटल्यावर शिवरायांनी पुन्हा हालचाल सुरू केली. त्यांचा निश्वास आवळलेला होता, पण अंधार हेच आपले प्रधान शस्त्र आहे हा विश्वास मनात पक्का होता. अखेर गडाच्या दाराजवळ ते पोहोचले. एका निपुण मावळ्याने माकडासारखी चपळ उडी मारून खांद्याच्या आधाराने तटबंदीला पकड दिली आणि वर चढताच एक दोरखंड खाली सोडला. त्या दोरीच्या आधाराने एक एक मावळा गडावर चढू लागला. समोरच्या तटाला लागून उभा असलेला पहारेकरी सावध झाला आणि धडपड होत असल्याचे लक्षात येताच इतरांना सतर्क करण्यासाठी धावू लागला. पण तितक्यात साक्षेपात दबा धरून बसलेल्या तानाजी मालुसऱ्याने काळविटासारख्या चपळाईने झेप घेत त्या पहारेकऱ्याला खाली पाडले.
अचानकच अंधारातून हर हर महादेव असा घोर जयघोष झाला आणि त्या घोषणेने तोरणा किल्ला दणानून उठला. गडावरील बाकी मावळ्यांनी मुख्य प्रवेशवाटेकडे धावगडीतली. थोड्याच वेळात मराठ्यांनी दरवाजाशी असलेला विरोध संपवला आणि किल्ल्याचा मोठा दरवाजा उघडून उर्वरित साथीदारांना आत बोलावून घेतले. किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ उडाला होता. झोपेतून उठून काही शत्रू सैनिक धडपडत बाहेर आले, पण मराठ्यांच्या तुकडीसमोर त्यांना फारसा प्रतिकार करता आला नाही. लवकरच संपूर्ण तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. आनंदाने उचंबळून तानाजीने किल्ल्याच्या बुरुजावर छत्रपतींचा भगवा निशाण उंच फडकवला. येसाजी कंक आणि इतर वीरांनी नगारे वाजवत शिवरायांचा जय जयकार केला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष दुमदुमू लागला. शिवाजी महाराजांनी लगेच तोरणा किल्ल्याला एका नव्या नावाने संबोधले, प्रचंडगड. तोरण्याच्या त्या विजयाने स्वराज्याचे खरे तोरण बांधले गेले होते. आता गडावर त्यांनी ताबडतोब राज्यकारभार चालू केला. मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मावळे, कोळी, धनगर, रामोशी अशा विविध समाजातील शूर जवानांना किल्ल्याच्या शिबंदी सैन्यात स्थान मिळाले. शिवरायांच्या स्वराज्यात जातीभेद किंवा धर्मभेद यांचा लवलेश नव्हता. लवकरच गडाच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले आणि पहिला मोठा चमत्कार घडला. खुदाई करताना कामगारांना 4 मोठ्या मातीच्या घागरी सापडल्या आणि त्यात सोन्याच्या मोहरा खणखणत होत्या. त्या धनाच्या भराघऱ्या वर काढल्या गेल्या तेव्हा सगळे कामगार जल्लोषात बुडाले. आई भवानीची कृपा शिवबारायावर आहे, तिनेच धन पाठवलंय असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. कोणाच्याही मनात त्यातील कणही हरपण्याची इच्छा आली नाही. प्रत्येकाने निष्ठेने त्या भरलेल्या घागरी शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. अचानक लाभलेल्या या अफाट धनाने शिवरायांना नवचैतन्य मिळाले. आई भवानीच्या आशीर्वादानेच स्वराज्याची तिजोरी भरली असा भावनिक उद्गार त्यांनी काढला. सापडलेल्या त्या संपत्तीचा विनियोग लगेचच स्वराज्य बांधणीसाठी सुरू झाला. नव्या शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली. दारुगोळा साठवला गेला. शिवरायांनी या मिळालेल्या धनातून आपल्या आणखी एका महत्वाकांक्षी बेताची पूर्तता करण्याचेही ठरवले. तोरणा जिंकल्यानंतर शिवाजीराजांनी स्वराज्याची राजधानी तयार करण्याची योजना आखली. तोरण्याच्या पूर्वेला सुमारे 15 कोसांवर एका उंच निर्जन डोंगरावर आदिलशाहीने पूर्वी एक अपुरा किल्ला बांधायला घेतला होता. त्याचे नाव मुरुंबदेव. हा डोंगर अतिशय उंच, अवघड आणि मध्यवर्ती असल्याने लष्करीदृष्ट्या फार मोकाचा होता. शिवरायांनी तो मनात राखून ठेवला होता. तोरण्यावरील मोहिमेच्या काही कालानंतर त्यांनी निवडक साथीदारांसह त्या मुरुंबदेव किल्ल्यावर धाड टाकली. गडावर मोजकेच सैनिक होते. शिवरायांनी कुठलाही अनावश्यक रक्तपात न करता हुशारीने तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तोरण्यावर मिळालेल्या खजिन्यातून मुरुंबदेव गडाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. नवे बुरुज, तटबंदी, दरवाजे उभारण्यात आली. थोड्याच अवधीमध्ये एका भव्य राजप्रासादासहित दारू कोठार, शस्त्रागार, कारखाने, वाड्या वस्त्या असे बांधकाम पूर्णत्वाला आले. शिवरायांनी आपल्या या पहिल्या राजधानीला सन्मानाने राजगड असे नाव दिले. अवघ्या काही वर्षात राजगड स्वराज्याची पहिली मजबूत राजधानी म्हणून सज्ज झाला. राजगडावरून शिवाजी महाराजांनी आपल्या छोटेखानी राज्यकारभाराची मुहूर्तमेढही रचली. गडावर दरबार भरू लागला. लोकांच्या तक्रारी ऐकल्या जाऊ लागल्या. शिवरायांनी कडक आज्ञा दिल्या होत्या की स्वराज्यात प्रजेपैकी कोणावरही अन्याय होता कामा नये. स्वराज्यात शिस्तीला आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य होते. लूटालूट, अनुचित कर वसुली, उच्छृंखलपणा यांना थारा नव्हता. खुद्द महाराज मात्र प्रजेवर वडिलकीच्या मायेने वागायचे. गडावरचा दरबार सोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न होत असे. रयतेच्या भल्यासाठी नवे कायदे बनवले जात. कुठलाही व्यक्ती, अगदी गरीब शेतकरी असो की निम्न कुणबी, थेट महाराजांच्या दरबारात आपला अर्ज मांडू शकत असे. त्यामुळे लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आपुलकी आणि अभिमानही वाढू लागला. एवढ्या लहान वयात देखील शिवबाराजे किती न्यायप्रिय आहेत अशी स्तुती सर्वत्र ऐकू येऊ लागली. राजगडची स्थापना झाल्यानंतर शिवरायांनी त्यांच्या मोहिमा अधिक वेगवान केल्या. पुणे स्वराज्याच्या आसमंतातील अनेक लहान मोठे किल्ले आणि प्रदेश त्यांनी पाहता पाहता स्वराज्यात सामील करून घेतले. सिंहगड, तेव्हा कोंढाणा, पुरंदर, लोहगड, चाकण इत्यादी दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात येऊ लागले. प्रत्येक विजयासोबत सामान्य जनतेत उत्साह संचारत गेला. 12 मावळात स्वराज्याचे वारे जोरात वाहू लागले. गावोगावचे पाटील, कुलकर्णी आणि देशमुख आता राजगडावर येऊन शिवाजी महाराजांना मानभावी मुजरा करू लागले. शिवबा आमचा रक्षणकर्ता राजा झाला असा आनंदभरीत सूर मावळांत उमटत होता. पण जिथे उजेड असतो तिथे सावलीही असतेच. काही सरंजामदार आणि आदिलशाही वतनदारांना शिवाजीराजांचा हा वाढता प्रभाव खुपू लागला.
त्यातील कुणी जाऊन शेजारच्या आदिलशाही चौकीदाराकडे शिवाजीच्या धडाक्याच्या तक्रारी केल्या. हे ऐकून त्या ठाणेदाराने थेट विजापूर दरबारात निरोप पाठवून शिवाजीराजांच्या या बंडखोरीची खबर आदिलशहाच्या कानावर घातली. आदिलशहाने सत्तेचा पहिला घाव घालण्यास तत्परता दाखवली. स्वराज्याच्या बातम्या ऐकताच त्याने फत्तेखान नावाच्या सरदाराला मोठा लष्करी ताफा देऊन पुण्याकडे कूच करण्यास पाठवले. काही हजार स्वार आणि पायदळासह फत्तेखान मराठी प्रदेशाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला आणि पुरंदर किल्ल्याच्या परिसरात त्याने शिबिर हलवले. तोफांच्या गर्जनांनी डोंगर कपारी दणाणून गेल्या. शिवाजी महाराजांना या संकटाची वार्ता मिळताच त्यांनी आपल्या मोजक्या पण अत्यंत धीरोदात्त मावळ्यांना तयार केले. रणमैदानावर समोरासमोर युद्ध न करता गनिमी काव्याने मार करण्याचे त्यांनी ठरवले. रात्रीची वेळ आणि शत्रूचा निष्काळजीपणा ओळखून महाराजांनी फत्तेखानच्या छावणीवर अचानक छापा घालण्याचा डाव आखला. अनुभवी बाजी पासलकरांसारखे सरदार आणि तानाजी मालुसरे, नेतोजी पालकर इत्यादी स्वराज्याचे वीर सज्ज झाले. एका अंधाऱ्या रात्री शिवरायांचे मावळे वाघासारखे दबा धरून फत्तेखानच्या फौजेवर तुटून पडले. हर हर महादेवच्या गर्जनेने अंधाऱ्या आसमंतात धावपळ सुरू झाली. मराठ्यांनी शत्रूच्या तंबूंमध्ये घुसून गाढ झोपलेल्या अनेकांना यमसदनी पाठवले. स्वतः शिवाजी महाराजांनी अचूक मार्गदर्शन करून मोक्याच्या जागी मावळ्यांना तैनात केले होते. फत्तेखानचे सैन्यबळ मोठे असले तरी अंधारातल्या अचानक हल्ल्यामुळे त्यांच्या छावणीत घबराट पसरली. बरेचसे आक्रमक शत्रू मारले गेले किंवा पळून जाऊ लागले. पहाटेपर्यंत फत्तेखानने हा पढा उठवून माघारी जाणेच श्रेयस्कर समजले. मराठ्यांच्या या चकमकीतील विजयानंतर स्वराज्याची कीर्ती दूरवर पसरली. शिवरायांच्या या पराक्रमामुळे अनेक नवयुवक स्वराज्याशी निष्ठेने जोडले गेले. पुढील काही वर्ष शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची घडी अधिक भक्कम बसवली. अधिक काही किल्ले आणि प्रदेश स्वराज्यात सामील झाले. मात्र विजापूरच्या आदिलशाहीने हार मानली नव्हती. 1659 साली खुद्द आदिलशहाने आपल्या सर्वात पराक्रमी आणि क्रूर सरदाराला शिवाजीराजांचा पिमोड करण्यासाठी पाठवले. तो म्हणजे अफझल खान. हा अफझल खान अंदाने प्रचंड आणि स्वभावाने उद्धट होता. मराठ्यांवर चालून जाताना त्याने मार्गातील धर्मस्थळे आणि निष्पाप जनतेलाही सोडले नाही. शिवरायांना उचकवण्यासाठी त्याने मार्गातील तुळजापूरच्या भवानी मातेचे सुप्रसिद्ध मंदिर आणि पंढरपूरचे देऊळ तोडून टाकले. गरीब लोकांवर त्याच्या फौजांनी अत्याचार केल्याने संपूर्ण प्रदेश हादरला. पण शिवराय थेट सामोरे न आल्याने अफझल खान उर्मट आणि गर्विष्ठ होत गेला. तो साताऱ्याजवळ वाई येथे छावणी करून शिवाजीनं माझ्यासमोर यावं अशी गर्जना करू लागला. मात्र शिवरायांनी थेट खुल्या मैदानात या बलाढ्य शत्रूशी टक्कर देणे टाळले. त्यांनी अफझल खानाची बेफिकिरी ओळखली आणि त्याला कपटी डावात ओढून नेण्याचे ठरवले. विलक्षण धोक्याचा हा डाव साधण्यासाठी शिवरायांनी अफझल खानाला भेटीसाठी प्रत्यक्ष भेटीचे आमंत्रण पाठवले. तू आणि मी दोघेही वनात भेटूया असा निरोप गेला. अफझल खानानेही एक मराठा दूत ठेवून हे आमंत्रण स्वीकारले. दोघांची भेट प्रतापगडच्या या दुर्गम किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगलात ठरली. नियमानुसार दोन्ही नेत्यांनी स्वतःबरोबर फक्त 2-3 अंगरक्षक ठेवले. मनात मात्र अफझल खानाच्या कपटाचा शिवरायांना अंदाज होताच. ठरलेल्या दिवशी भेटीस जाताना शिवरायांनी अंगाखाली लोखंडी चिलखत म्हणजे कवच परिधान केले आणि हातात वाघनखे आणि बिचवा हे शस्त्र लपवून धरले. अफझल खान स्वतः उंचपुरा आणि बलदंड असला तरी तोवर त्याला शिवाजीकडून धोक्याची शक्यता वाटत नव्हती. भेटीस येताच तो आपल्या भव्य देहाने पुढे झाला आणि कावऱ्या-भावऱ्या आवाजात, "शिवाजी साहेब, या नजर कमिनेला आलिंगन द्या" असे म्हणून सुटला. त्या विशाल पठाणाने जवळ जातात शिवरायांना आपल्या भुजेत आवळून जोरात भीमेची मिठी मारली. क्षणार्धात खानाने आपली कटियार उपसली आणि शिवरायांच्या उदरात घुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या लोखंडी कवचकोटाने शिवरायांचे शरीर संरक्षित होते त्यावर ती धार निष्फळ ठरली. क्षणाचाही विलंब न लावता शिवाजीराजांनी अंगाखाली लपवलेली वाघनखे अफझल खानाच्या कोसबंद पोटात गच्च खुपसली. त्या घावाने अफझलचा स्वर्गास प्रवास सुरू झाला. लगेचच दुसऱ्या हातातील बिछव्याने त्यांनी खानाच्या कोऱ्या भुजेला तडाखा दिला. खानाने प्रचंड आक्रोश केला आणि जागेवरच कोसळला. इतक्यात खानाचा एका जबरदस्त पठाण अंगरक्षक सय्यद बंदा धावत आला आणि शिवाजींवर तलवारीने वार करू लागला. शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांनी त्या सय्यदच्या वारास आपल्या तलवारीवर रोखले. जीवा आला म्हणून शिवा वाचला अशी गर्जना समोर उभ्या मावळ्याने केली. त्या गोंधळात शिवाजीराजे एका झटक्यात चपळाईने बाजूला सरकले. दबा धरून तयार असलेल्या कान्होजी जेधे आणि त्यांच्या मावळ्यांनी यावेळी अफझल खानाच्या शिबिरावर हल्ला चढवला. सापळ्यात सापडलेल्या शत्रूची छावणी काही वेळातच नेस्तनाबूत झाली.
अफझल खानाचा निर्जीव देह जमिनीवर पडला. एका मराठा जवानाने खानाचे शीर धडावेगळे करून विजयी घोषात शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले. हिंदवी स्वराज्याला धोका देणारा पराक्रमी शत्रू संपल्याने साऱ्या महाराष्ट्रात आनंदाचे ढोल वाजू लागले. जनतेने आपल्या राजा शिवाजीचा जय जयकार केला. शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्मलेले ते स्वप्न रायगडाच्या सिंहासनावर येऊन साकार झाले होते. ही केवळ एका राजाची गाथा नव्हती, तर स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्याच्या संकल्पाची विजय कथा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ती पुढील पिढ्यांच्या हृदयात अखंड प्रज्वलित राहिली. सह्याद्री आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे आणि मराठी मनात त्यांचे तेज अमर आहे.